करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामात गंभीर त्रुटी आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष झाले. या मंदिरासह कामाची पाहणी करण्याकडे कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याबद्दल सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या जतन संवर्धनाच्या कामामध्ये अनेक गंभीर त्रुटी समोर येत आहेत. या त्रुटींबाबत विविध संघटना आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रशासनाकडे वारंवार प्रश्न उपस्थित करून योग्य कार्यवाहीची मागणी करण्यात आली होती. मात्र अजूनही प्रशासनाकडून समाधानकारक तसंच सकारात्मक उत्तर मिळालेलं नाही. दरम्यान कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 9 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनाही या त्रुटींबाबत कळवलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी या अंबाबाई मंदिराची तसंच इथल्या जतन संवर्धन कामाची पाहणीच केली नाही. त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करण्यात आलाय. आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिलेलं होतं की ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं, SIT नेमावी आणि सर्वांच्यावर सर्व कारवाई करावी. आज मला असं वाटतंय की जाणून बुजून ज्या पद्धतीनं आई अंबाबाईचं मंदिर प्लास्टिकमध्ये झाकलं गेलेलं आहे, किती दुर्दशा झालेली आहे, ही निश्चितपणानं मुख्यमंत्र्यांना समोर जायला नको म्हणून इथल्या लोकप्रतिनिधींनी जाणून बुजून हा अंबाबाईला तिकडे नेण्याचा विषय टाळलेला असा या ठिकाणी एकंदरीत आम्हाला संशय येतोय. पण यावेळेला असं काय घडलं की अंबाबाई मंदिराच्या ठिकाणी त्यांना जाऊच वाटलं नाही का? इथल्या स्थानिक कुठल्या लोकप्रतिनिधी त्यांना आढळलं की तिथे जाऊ नका, कुठं तर वेगळा दुसरा कुठला तर एक विस्फोट होईल किंवा कुठलं तर त्याला वाचा फुटेल, अशा पद्धतीने जर काही असे दौरे जर काही आवरत असतील तर समस्त हिंदू समाज या संदर्भात त्यांचा जाहीर निषेध करतो. यावेळी आनंदराव पवळ, अनिल दिंडे, राजू तोरसकर, विक्रमसिंह जरग, सौरभ निखम यांच्यासह सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.